दावाला आहे तो घ्यावर योग्य लोक त्या प्रश्न काय सांगाल? आज स्थायी समितीची सभा होती आणि आपण तो कुत्र्यांचा प्रश्न मांडला. या ठिकाणी जळगाव शहरामध्ये डॉग बाईटची जी समस्या आहे ती खूप गंभीर होत चाललेली आहे. आणि कालच माझ्या प्रभागामध्ये अतिशय जीव घेणा प्रसंग एका बालकासोबत त्या ठिकाणी घडला आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या संतप्त भावना या मी सभागृहामध्ये व्यक्त केल्या. आणि जळगाव माझ्या प्रभागातच नव्हे तर जळगाव शहरामध्ये 100हून अधिक एका महिन्यात डॉग बाईट झालेले आहेत. आपण जिल्ह्याचा विचार केला तर 300हून अधिक डॉग बाईट झालेले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात तर जो डाटा मी कलेक्ट केला त्या कलेक्ट डाट्यामध्ये संपूर्ण आकडेवारी समोर आलेली आहेत. आणि या ठिकाणी ज्यावेळी डॉग कॅच व्हॅनला फोन केला तर ते म्हटले की आम्हाला गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी पगार मिळालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही काम करणार नाही असं स्पष्ट त्यांनी म्हटलं. आणि म्हणून कोट्यवधी रुपयाची उलाढाल असलेल्या महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्यांच्या जीविताच्या कुठल्याही प्रकारचा भरोसा नाही, ती कुठल्याही प्रकारची गॅरंटी घेण्याचं काही कुणी असं आशादर्शक चित्र नसल्याने त्या ठिकाणी मी संताप व्यक्त केला. पुढे काय करणार आहे त्याच्या संदर्भात काय कारवाई करणार? या ठिकाणी प्रशासनातर्फे सांगण्यात आलं की त्या ठिकाणी आम्ही टेंडर प्रक्रिया पूर्ण करू, टेंडर काढू, त्यानंतर ते कॅच व्हॅन जे डॉग व्हॅन जे डॉग आणल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी एक स्वतंत्र हॉल तयार करू. हे सर्व उडाउडीचे उत्तर होते. आणि म्हणून आज सायंकाळपर्यंतच किमान 10 लोकांची टीम तयार करून जे कावळेल कुत्रे शहरामध्ये आणि बाकी मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्याची प्रक्रिया आजच्याच पूर्ण करा असं या ठिकाणी आम्ही सांगितलं आहे. तुम्ही अधिकाऱ्यांना इशारा दिला की जर त्यांनी प्रक्रिया लवकर पूर्ण नाही केली तर कुत्रे त्यांच्या घरावर सोडण्यात येणार. आणि मी खरं आहे, मी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलत असतो म्हणजे प्रशासनाला सांगताना तेच सांगितलं की अनेक दिवसापासून सर्वच नगर शहरातले आणि सर्वच नागरिक कुत्रे पकडा म्हणून त्यांना वेळोवेळी विनंत्या, अर्ज, निवेदनं, वृत्तपत्राच्या माध्यमातून, दैनिकाच्या माध्यमातून हे सर्व आगमन चालू आहेत. मात्र अद्यापर्यंत ठोस असं कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आणि म्हणून त्यांना सांगितलं की आमच्या एक परिवाराचं खरंच आमचे आजोबा होते, त्यांनी आमचं गाव जे पौर त्या काळामध्ये त्यांनी एक वाघाला पकडून आणलं होतं. आणि म्हणून आम्हाला कुत्रे पकडणं काही मोठी गोष्ट नाही. आणि म्हणून ते कुत्रे पकडून आम्ही डायरेक्ट अधिकाऱ्यांच्या घरात टाकू असं त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. आणि हे जर व्हायचं नसेल तर त्यांनी आजच्याच अंमलबजावणी करायला पाहिजे होती. महानगरपालिका अजून किती जीव घेणार आहे अशा संदर्भात? हां, तोच प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला की आता या जीव घेण्याचे जे चालू आहे तुमचे कवायत ते थांबवा आणि तात्काळ कारवाई करा.